काय शुभांजली एकदम जोरात चाललाय कार्यक्रम सगळा. इंस्टा म्हणू नको, युट्यूब म्हणू नको, फुल फॉर्मला आहे तुझं. असेच चांगले कार्यक्रम कर, अजून मोठे कार्यक्रम भेटतील. तेवढं केलंय मी. मग अरे कष्टाला फळ भेटतं. भेटतच ना. घाबरत नाही, आपलं बिंदास. आपण आपल्याला जसं वाटण तसा कार्यक्रम करायचा बिंदास, आहे की नाही. अजून मोठं नाव होईल आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात, काय भारतात होईल, आहे की नाही. असंच मेहनत करीत राहायची, लोकांचा विचार नाही करायचा, आहे की नाही. बरं काय चहा पाणी घ्यायचं तुला? नाही नको नको. काय अरे नाश्ता करून गेली असते. हो पप्पाचा फोन आलाय. नाही पप्पाचा नाही, कार्यक्रमाचाच आलाय. शोचाचे थांब घेते मी, नंतर बोलते तुला. हा चहा पाणी नाश्ता केला असता. नंतर येते. हॅलो कोणाचा? हॅलो. हा अरे नाही थोडा वेळ लागणार आहे. हा अरे तसं नाही, वेळ लागेल म्हणून म्हणतो, येतो नंतर थोड्या वेळाने. अरे येणार 100%. हा ठेवू का? काय ग? कोण होतं? कोण? तुला सगळं सांगायचं. मित्र होता माझा. कुणाला भेटायला जाणार आहेत? अरे कामानिशी जायचंय मला. का भेटायला जायचं? थोड्या वेळ येतो. आता येतो तुला थोड्या वेळ भेटायला. भेटायला म्हणजे कामाचं बोलायचंय मला त्याच संग. खरं बोला कधीतरी. खरं बोला म्हणजे येडा आहे का मी? कोण होतं ते सांगा मला. बाकी अरे मित्र होता, सांगतो ना, मित्र होता माझा. काय तुला सगळ्या गोष्टी दाखवायच्या तुला? दाखव. तुम्हाला सांगितलं मोबाईल दाखव, मग मोबाईल दाखवायचंच. नाही दाखवणार मी मोबाईल द्या म्हटलं. डाऊट कमून खात असते का प्रत्येक वेळेस? मोबाईल द्या. नाही देणार मी मोबाईल. तुला सांगितलं ना, मित्र होता ना राव माझा. मग तुम्ही म्हटले कस काय मी भेटायला येतो म्हणून तुला? मग आता बरेच दिवस मग त्याला भेटायला जावं लागेल ना मला. तुम्ही तर आता म्हटले कामाचा कॉल होता म्हणून. मग कामानिशीच आलाय ना मित्र बाहेरून. कमून बाई डॉक्टर पाडल्यावर करते तू. तुम्ही खरं सांगा तुमचं काय चाललंय? काय चाललं म्हणजे? तुम्हाला मोबाईल दाखवायला काय झालं? मोबाईल मागते ना मी. मोबाईल द्या इकडे तुम्ही. का देऊ मी मोबाईल? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाहीये द्या तुम्ही मोबाईल. असं कसं नाही म्हणजे? मोबाईल द्या म्हटलं नाही एकदा तुम्हाला. मला बघू द्या कोण होतं. तुम्ही म्हणता ना मित्र आहे, मग मला बघू द्या कोण होतं. मित्रच होता. मित्रच. मग मित्रच आहे ना, मग दाखवा. मी दाखवतो तुला, थांब. द्या ना इकडे. तुम्हाला मोबाईल द्यायला सांगितलंय ना मी. दिसला? मित्रच होता माझा. आणि आता 4 वेळा मागं नको डाऊट खात जाऊ. तुला आताच सांगतो मी. बरं काय बरं आहे म्हणजे? मग काय केलंय? डाऊट खाल्लं नाही तर काय केलंय मग? मग काय करू? मोकर नको डाऊट खात जाऊ गाड्या प्रीती माझ्यावर. तुम्ही काही पण नका बोलू. पोरीचं नाव आहेत ना, पोराच्या नावाने पण सेव्ह करतात. मला काही कळत नाही जसं. अगं तसं नाही. तुला एवढं विश्वास नाही का माझ्यावर? मित्रच होता राव त्यो. काही नाही सांगते. तुम्ही पोराच्या नावाने सुद्धा पोरीच नंबर सेव्ह करू शकता. अगं नाही ना बाई प्रीती, असं नको करून याड्या. हात नका लावू तिकडे. हा तिकडं. मग तुला नाही लावायचं, कोणाला लावायचं हात? मग आहेत ना त्या 2 भिंगुरा भागीन मानसी, त्यांना जाऊन म्हणा ना. त्याला काय समज मला त्यांना म्हणायचा? ते दोघे वाण आले, तुम्ही बरे वाण असता. मला काय माहित, मी काय त्यांना काय फोन करून सांगतो का तुम्ही वाण या मी वाण या? ते त्यांच्या पद्धतीने. तुम्ही कस काय सोबतच वाण येतात आणि सोबतच ऑफ जाता? मला काय माहित बाई कस काय येतात. कस काय येतात म्हणजे? मग आता त्याला का फोन करून विचारू का? मी त्यांना सांगू की तुम्ही वाण ना किंवा म्हणून मी आपल्यावर बघायला तुम्ही वाण असता का नसता ते सगळं ते चेक करते इंस्टाग्रामवर मला. मग बघू द्या ना मोबाईल. मोबाईल तर हातात देत नाहीत. का देऊ मी? तुझ्याकडे आहे ना तुझा? मला तुमचं बघायचंय ना. आपण माझ्या याच्यात काय असं काय तुमचं बघायचं? तू दरवेळेस असं माझ्या डोकं खात नको बरं का तू. तुम्ही मोबाईल ते तुम्हाला मोबाईल मागितलाय ना. तुला दिलाय ना मोबाईल? तुम्हाला मोबाईल मागितलाय ना. प्रीती मी तुला सांगतोय शांत बस. माझ्या डोकं खाऊ नको आता मी सांगतो. डोकं नाही खाते. मग काय करते तू? डोकं खात नाही तर मी विचारते ना तुम्हाला. तू मला विचारत नको बघ तिकडे. असं डोकं खाताच ना मी घरी बी येणार नाही. मग खरंच जाईन पळून एका दिवशी. हा जा आता जायचंय ना. जा आल्यावर बघते तुमच्याकडे मी. त्या 2 फिंद्रांकडे बी बघते, त्या मानसी भागीकडं. एक दिवस काय करते आता, यांचा मोबाईल घेते गुपचूप आणि त्या दोघींचे नंबरच काढते. फोन करून चांगल्या शिव्या घालते. मग कळण त्यांना तर नाही कळायचं. त्या दिवशी फोनवर बोलली मला वहिनी सुद्धा नाही म्हणली. फक्त विचारली जेवली का, बसली का, उठली का. बघते आता श्रीगोंद्याला जातात ना शूटला त्या प्रशांतच्या घरी. काय करतात मी बघते. फोनच करते एक दिवस त्या प्रशांतला. बघते आता सगळ्यांकडेच बघते. पहिलं तर त्या मानसीन भागीकडेच बघते. नाही बघितलं ना माझं बी नाव प्रीती शिंदे नाही. यांना फोन केला तर माझ्या संग बोलायला टाइम नसतो काय. पोरीं संग इकडं तिकडं हिंडायला बरा टाइम आहे. दवाखान्यात पैसे रात्रीचा बसतो प्यायला. बघते आता दवाखान्यात पैसे माहितले देत नाही ना. सगळ्यांकडेच बघते नीट एकदा. जाऊन दे पडते मी थोड्या वेळ. ऐक
येतो तुम्ही? कामावर आहे. पहिले घरी या. कशाला? मला नाही माहिती, तुम्ही पहिले घरी या. आणि कामात आहे मी. खरंच कामावर आहेत का तुम्ही? कामावर आहे. नाही, लवकर आधी घरी या. पण झालंय काय? तुम्ही घरी या म्हटलं ना तुम्हाला आधी, मला बाकीच माहित नाही. तुम्ही पहिलं घरी या. बरं आलो, ठेव. हा. काय बाई झोपणं पडलं. त्या माणसासोबत ते पळून गेले. तेव्हा काय आलंय? बसा इथं. कुठे होते तुम्ही? कामावर होतो. खरंच कामावर होते? अगं बाई खरंच कामावर होतो. खरं सांगतोय, खोटं बोलू नका बिलकुल. मी कशाला खोटं बोलू? कामावर होतो. काय झालं मला ते सांग. एवढं गडबडीत कशाला बोलवलं? काही नाही, मला एक वाईट स्वप्न पडलं. काय स्वप्न? मी मेलतो काय? तुम्ही नाही मेले, ते माणसासोबत तुम्ही पळून गेले हे स्वप्न पडलं मला. अरे बाई नको ना तू विचार करू तसले. मग काय करू, तुमच्यामुळेच करायला ही होतंय. तू असे विचार करते म्हणून तुला अशी वेडेवाकडे स्वप्न पडतात माहिती का? कशाला विचार करते ते? तुमचं खरंच काहीतरी असणार आहे म्हणून तर पडलं असेल ना. माझं तुझी शपथ काहीच नाही बाई. तुझी डोक्या शपथ काहीच नाही. अरे खरंच काहीच नाही. तू विचार करते म्हणून तुला ते स्वप्न पडतात तसे. नको ना विचार करू. खरंच नाहीये ना? नाही ना बाई, खरंच नाही. बरं ठीक आहे. ठीक आहे आता ठीक आहे म्हणते. परत थोड्या वेळ कामावर गेलं परत फोन करशील. मग विचारायचं नाही फोन करून? विचार ना काय आणलं की काय गडबडीत बोलून घेतलं. कामावर असतो ना मी. मग चुकी झाली फोन करून? बरं, चुकलं माझं चुकलं बाई. नाही झाली चुकी. आणि मी काय म्हणतो ऐक, आणि तू असं नको विचार करू. ते बाळावर काय परिणाम होते? जर चांगला विचार कर ना. पुस्तक बिस्तक वाच. नुसतं मलाच फोन लावायचा. नुसतं माझ्यावर तू लक्ष ठेवून असते. मग तुम्हाला बोलायला काय होतं माझ्यासोबत? फोन लावला का? हा मी कामात आहे, नंतर करतो. अरे मग खरंच काम होत असतो मी. आणि ऐकत जा, असं नको वागत जाऊ. तुझं असं वागले 4 चौकात मला फोन लावित राहिलं 5-5 मिनिटाला सगळे काम बंद होते का? मग मला घरी बसावं लागेल. नाही लावणार आता. रुसले काय? नाही. रागवले काय? नाही. ऐ ऐ ऐ चल पप्पी दे. हो बसा इथं. म्हणून सांगते डाऊट खाऊ नका, नाही तर नवऱ्याच्या अशा हाल होते. कोणाला डाऊट खाऊ नका. कानात आणि डोळ्यात 4 बोटाचा फरक असतो. जोपर्यंत आपण डोळ्याने बघत नाही, कानाने ऐकत नाही, तोपर्यंत कोणाला डायरेक्टली बोलायचं नाही. धन्यवाद.